नमस्कार, वेलकम वळक्कम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच फू बाय फू. यांना राजकला माइंड इट, नेवर माइंड. याची प्रॅक्टिस नाहीये. माय सेल्फ रजनी कांदा. माझ्या बाबांचा साऊथ मध्ये कांद्याचा लई मोठा धंदा, म्हणून माझं टोपण नाव पडलं रजनी कांदा. माझ्या फिल्मचे ऍक्शन, इमोशन, ड्रामा, स्लो मोशन बघून मीच टेन्शन मध्ये येऊन बेशुद्ध पडलो. पण तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका, हसत राहा आणि हसवत राहा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपला आवडता कार्यक्रम म्हणजे स्मिथ अँड जॉन्स फू बाय फू. चला सुरू करूयात ही धमाल हास्य यात्रा आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत आणि मॅम स्वप्नील सर नाही आले. नाही त्यांनी खूप टेन्शन घेतलं का मागचं सगळं? नाही आज जरा त्याची एक वेगळीच मीटिंग आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे त्याला बघायला आज मुलगी येणार आहे. बापरे, क्या बात आहे. म्हणजे खरं तर बाईच आहे, पण बघायला तर ती मुलगी असते. म्हणून म्हटलं मुलगी येणार आहे, जाऊ दे त्याला ती स्पर्धा जिंकू दे, आपण ही स्पर्धा सुरू करूया. पण मग आज आपल्या बरोबर आहे ना मी बोलवलं ना, म्हणजे ताईला बोलवलंय. माझी मोठी बहीण आज इथे येणार आहे. अरे हो, मी विसरलोच. तर आज आपल्या बरोबर आहेत आपल्या सेलिब्रिटी गेस्ट. प्लीज सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात स्मिता तळवलकर यांचं. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या फू बाई फूच्या मंचावरती. एक विनंती करते तुम्हाला, सांगा ना प्लीज. प्लीज ताई मत कहो ना. ताई मग माझ्याकडे मग काय म्हणून मी स्मिता. भाऊचा धक्का बांधावा लागेल इथे. चल बाबा बसते जागेवर. प्लीज ना. सारे गम प पाहिल्यापासून एका लेडी भाईला वाटतं की आपण सुद्धा गायिका व्हावं, म्हणून तिने पकडून ठेवलं एका मेंटॉरला. बघूयात काय धमाल येते. येते आजची पहिली जोडी समीरा आणि संजय. सोडा. मी काय घोडं मारलं तुमचं. गरीब बिचारा शास्त्रीय संगीत गाणारा माणूस आहे हो मी. आणि हा सुरा आधी बाजूला करावं. माझ्या गळ्याला ना सुरांची सवय, सूर्याची नाही हो. सुरा फिरेल ना गळ्यावरून, आतले 7 सूर बाहेर येतील. एका लाईन मध्ये जोर बाजारात ठेवून विकायला. हो बाई मला सोडा हो. सोडा, बिस्किट, चिकन, बिर्याणी समजा मिळेल, पण आधी आम्हाला म्युझिक शिकवायचं. कळलं काय? गाणं बोल, गाणं. तुम्हाला काय करायचं आहे गाणं? काय नाही म्हणजे तुम्ही भाई आहात ना तुम्ही, मग तुमचा आणि गाण्याचा काय संबंध? अरे आपणला ना त्या प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचाय. झी टीव्ही वर येतं ना सारेगमपा. तुम्ही भाग घेतल्यावर त्याचं नावच बदलावं लागल हो. सारे जण ठा. उडवू काय उडवू? नाही मला काय म्हणायचंय, तुम्हाला का भाग घ्यायचाय त्यामध्ये? चांगलं चाललंय की त्या झीवाल्यांचं? का फार प्रसिद्ध झालेत म्हणून कोणी सुपारी दिली तुम्हाला त्यांची? सुपारी बिप्पारीचा ना कंटाळा आला रे आपल्याला. आता आपण ठरवलंय, आपण ना एमएलए होणार. एमएलए. व्हा ना मग एमएलए. नाहीतरी तुमच्याच बिरादरीतले सगळे तिकडे. गाण्याचं का वाटोळं करताय तुम्ही? अरे एमएलए व्हायला आधी तिकीट मिळायला पाहिजे ना. कसं असतंय, झी टीव्ही वर चमकलं ना की वरून आदेश येतो आणि तिकीट मिळतं. एवढं एकमेव बरोबर बोललात तुम्ही. हा मग. अरे मला एकदा तिकीट मिळालं ना की तू बघ, ही बायगिरीची कापडं काढून टाकणार आणि अशी पैठणी नेसणार. काय बाबा काय चाललंय तुमचं? लय बडबड झाली. आता गाणं बोल. कोणतं म्हणू? तुम्हाला कुठल्या प्रकारचं गाणं हवं? हे बघ, गाणं ना एकदम झक्कास पाहिजे, असं ढासू लावणी. म्हणजे तुझ्या फडाला उसाला लागले. उसाने मारेल. आता बोल. माऊली घ्या सांभाळ. पांडुरंगा माफ करा, घ्या पदरात. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागेल कोल्हा. फड सांभाळ, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागेल कोल्हा. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे कोल्हापूर
असला तर तू पुण्याचं वरण भात वाढतो मला. अरे काय हे काय गाणं आहे? अरे गाणं कसं पाहिजे? जजने बोलला पाहिजे की मित्रा तोडलास अरे असा अपुनच्या लँग्वेज मधला कमेंट मिळाला तरच आपल्या प्रोफेशनचा पब्लिसिटी होईल का नाही? होईल हो. काय हे बघ आता काय सांगायचं नाही. आता मी तुला सांग. आता गाणं बोलायचं ना ते एकदम भाईगिरीचं, कळलं काय? भाईगिरीचं आणि गाणं. अण्णा वाचवा. अण्णा शेट्टीकडे गाणं शिकला तू? तो डान्स बार वाला? माहित नव्हतं, मला कधी बोलला नाही की तो गाणं बोलतो ते. काय लावलंय तुम्ही? अण्णा शेट्टीकडे कसं शिकेल? ते फार मोठे अण्णा आहेत, तो गाण्यातले फार मोठे अण्णा आहेत. आता गाणं अण्णा भाईगिरी वाला नाहीतर गोली भेजे में. गोली मार भेजे में, भेजे मेरे गोली मार भेजे में, भेजे की सुनेगा तो मर गरे रे मामा गोली मार भेजे में रे कल्लू मामा गोली. मामा बनवतो काय आपल्याला? गाणं असं असतो काय रे? तुला ते कळतो का? हे बघ तुला जुना गाणं तरी येतो का? तू रफी साहेबाचं नाव ऐकलंय का रे? रफी साहेबांचं नाव मी नाही ऐकलं तर कोणी? तुम्ही ऐकलाय ना? अरे मग त्यांचं असं चांगलं गाणं बोल ना, असं एकदम फंडू गाणं. हा, छोटी सी मुलाकात प्यार बन गई हिप्पा हिप्पा. रफी साहेब पाहताय ना, माफ करा माझ्या जीवाचा प्रश्न हो म्हणून गुस्ताखी करतो. हा गा चल. छोटी सी मुलाकात प्यार बन गई, छोटी सी मुलाकात प्यार बन गई, प्यार बन के गले का हार बन गई, छोटी सी मुलाकात प्यार बन गई. एकदम बेस केला तू, बेस केला. म्हणजे असं तो खेचून घेतला ना, तुला सांगतो बरा केला. वरच्या मजल्यावर ना अन्नू मलिक राहतो, असं चोरी केला असता आणि नवा गाणं बनवलं असतं त्याने. काय गातो तू, काय गातो? कुठलं पण गाणं द्या, लावणी द्या, गोली द्या, सगळ्याचं भजन कीर्तन करतो, सगळ्या गाण्याचा पार भजा करून टाकलाय तू. अरे अशाने कसं जिंकणार मी कॉम्पिटिशन? हे बघ तुला सांगतो, जर मला MLA तिकीट मिळाला नाही ना तर तुझा गेम वाजवीन मी. उलटा पकडला. तुला कार्यक्रमातच भाग घ्यायचा ना, कुठं घ्यायचा ते घे, पण आमच्या गाण्याच्या वाटल नाही लागायचा. हे मस्त आहे. काय? तुला डान्सच्या कार्यक्रमात पाठवतो, डान्सच शिकवतो. चल नाच. नाच नाच रे मोरा आंब्याच्या बनात, के नाच नाच रे मोरा आंब्याच्या बनात. क्या बात आहे, धमाल. बघूयात आपल्या परीक्षकांना कसा वाटलाय हा भाईगिरीचा परफॉर्मन्स. मला थोडासा 19-20 वाटला आजचा परफॉर्मन्स, अशासाठी की इतक्या गोड आवाजाचा भाई मी ऐकला नव्हता आतापर्यंत कधी. मला वाटतं की अजून तुम्ही इम्प्रूव्ह करू शकला असतात स्वतःला. थोडंसं टायमिंग पण मिस झालं होतं. तुमची आयडिया खूप छान होती, तितक्या वरच्या लेवलला नाही पोचू शकला. स्मिता मॅम. समीराला अशा ठिकाणी या परफॉर्मन्समध्ये मी खरंच एक्सपेक्ट केलं नव्हतं. चांगला प्रयत्न आहे, पण महत्वाची गोष्ट ही निर्मिती म्हणाली तसंच मला सुद्धा थोडंसं जाणवलं, थोडासा 19-20 वाटला. आणखीन थोडीशी मेहनत घेऊन त्याच्यात उत्तम टायमिंग साधता आली असती. भाई तुम्हाला चांगले चांगले कमेंट्स तर मिळालेले आहेत. बघूयात आता गुण किती मिळालेले आहेत. राज आपल्याला गुण देणार आहेत. स्मिता मॅडम 8. मागच्या वेळी या जोडीला होते 36 गुण. त्यानंतर स्वप्नील सरांचे गुलदस्त्यातले होते 10 आणि आत्ता मिळाले तुम्हाला 8, म्हणजे एकूण 54. क्या बात आहे.